विधान परिषदेच्या जागेवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीतच आता जुंपलेली आहे। होय, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकरांना पक्षातच विरोध होताना दिसतोय। राज्यपाल नियुक्त 12 जागांमध्ये राष्ट्रवादीकडून रुपाली चाकणकरांचं नाव चर्चेत असल्यामुळे पक्षातीलच रुपाली ठोंबरे पाटील यांनी आता आक्षेप घेतलेला आहे। त्यामुळे आता दादांच्या राष्ट्रवादीमध्ये दोन भगिनी भिडल्याचं दिसतंय। दादांच्या लाडक्या बहिणी भिडल्या। कोणत्या लाडकीला मिळणार आमदारकीचं गिफ्ट? आमदारकीवरून चाकणकर ठोंबरेंमध्ये जुंपली। राज्यपाल नियुक्त 12 जागा महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून रिक्त आहेत। कोर्टाच्या निर्णयामुळे या 12 जागांवर नियुक्ती केली जाण्याची शक्यता बळावली आहे। महायुतीत भाजपला 6, शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 3 जागा असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळते। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी 3 नावांची शिफारस केली जाणार आहे। रुपाली चाकणकर, सिद्धार्थ कांबळे आणि आनंद परांजपे यांची नावं चर्चेत आहेत। ओबीसी आणि एससी घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न आहे। मात्र रुपाली चाकणकर यांचं नाव पुढे आल्यामुळे दादांच्या पक्षातली धुसफूस चव्हाट्यावर आली आहे। मनसेतून राष्ट्रवादीत आलेल्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी चाकणकरांच्या नावाला आक्षेप घेतलाय। नाराज वगैरे नाही, राज्यपाल नियुक्त आमदारमध्ये मी इच्छुक आहे, त्याच्यासाठी ती पोस्ट आहे। माझं जे राष्ट्रवादीमध्ये अजितदादांनी एक बहीण म्हणून ज्या पद्धतीने पक्षामध्ये घेतलं, त्यामुळे नाराज वगैरे आम्ही होत नसतो। आम्ही कामानेही सक्षम आहोत आणि जी काही चुकीची पद्धत होत असेल तर ते आम्ही आमच्या दादांना सांगून सर्व महिलांना कसा योग्य न्याय मिळेल ते आम्ही दादांपर्यंत पोहोचवलेलं आहे। चाकणकर वगैरेंना विरोध वगैरे नाहीये। आमच्या काम करणाऱ्या सक्षम माता भगिनींना न्याय मिळावा, त्यांना संधी मिळावी, त्याच्यासाठी आहे। आम्ही कामाची माणसे, मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेली, शेतकरी कुटुंबातून आलेली महिला आहे। अगदी बचत गटाच्या अध्यक्षापासून सुरू झालेला माझा प्रवास आहे। टीका करणारे टीका करत राहतात, मला त्याचं काही गैर वाटत नाही। पद येतात जातात, पदांची नाही, पण आपण समाजाशी बांधिलकी हा विचार ठेवून आम्ही काम करतो। मला याच्यावरती प्रतिक्रिया द्यायच्या नाहीयेत, कोणी केल्यात कोणी दिल्यात, मला त्याच्यामध्ये अजिबात रस नाहीये। माझं काम, संघटना मला जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार पाडणं हे आमचं धोरण आहे। चाकणकर यांच्याकडे महिला आयोगाचं अध्यक्षपद आणि महिला प्रदेशाध्यक्ष अशी 2 पदं आहेत। त्यामुळे त्यांना आमदारकीही दिली तर एकाच व्यक्तीला किती पदं असा सवाल ठोंबरेंनी सोशल मीडियावर जाहीररित्या उपस्थित केलाय। त्यामुळे हा वाद चव्हाट्यावर आलाय। त्यामुळे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ट्विट करत रुपाली ठोंबरे पाटील यांची कानउघडणी केली आहे। राज्यपाल नियुक्त जागेसाठी निर्णय झाला नाही। संसदीय मंडळाच्या बैठकीत नाव ठरणार आहे। संसदीय मंडळाच्या बैठकीपूर्वी माध्यमांमध्ये आपलं मत आणि प्रतिक्रिया देऊ नये असं तटकरेंनी नाव न घेता ठोंबरेंना सुनावलंय। मात्र राज्यपाल नियुक्त आमदारकीवरून दादांच्या लाडक्या बहिणी भिडल्याचं चित्र समोर आलंय। आता दादा कोणत्या लाडकी बहिणीला आमदारकीचं गिफ्ट देणार याची उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।